नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, जापान ओपन सुपर 750 2026 कोणी जिंकलेले आहे? तर याचं उत्तर आहे पी.व्ही. सिंधू यांनी. पी.व्ही. सिंधूबद्दल काही महत्त्वाची माहिती बघूया, जे प्रश्न पेपरमध्ये विचारू शकतात. तर बघा, 19 जुलै 2026 पी.व्ही. सिंधूने जापान ओपन सुपर 750चे विजेतेपद पटकावले. जापान ओपन जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे ती. अंतिम सामना अकाने यामागुची जापानवर 21-17, 21-17 ने विजय. 2022 सिंगापूर ओपन नंतरचे पहिले BWF विजेतेपद आहे. 2019 BWF विश्व अजिंक्यपद स्पर्धेची विश्वविजेती. 2013 मध्ये BWF विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला. त्यांचे काही महत्त्वाचे सन्मान बघूया. तर बघा, अर्जुन पुरस्कार 2013ला मिळाला त्यांना, पद्मश्री भेटलेला 2015ला आणि पद्मभूषण 2020ला भेटलेला आहे. जपान ओपन सुपर 750 बद्दल काही माहिती बघा. तर बघा, स्थळ कुठं झालेलं होतं? टोकियो जापान येथे झालेलं होतं. विचारू शकतात आयोजक कोण होतं? तर BWF, आणि BWFचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारतात पेपरमध्ये, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन. BWF वर्ल्ड टूरमधील सुपर 750 ही प्रतिष्ठेची स्पर्धा. विजेत्यास 7000+ BWF रँकिंग गुण मिळतात. प्रश्न क्रमांक 2 बघा, भारतातील पहिली ग्रीनफील्ड रिफायनरी कुठे सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे राजस्थान, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 3 पहा, जुलांग 3 या अणुक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली? तर याचं करेक्ट उत्तर आहे चीन या देशाने केलेली आहे यशस्वी चाचणी. पुढचा प्रश्न पहा, फिफा विश्वचषक 2026चे विजेता कोण आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे स्पेन हा देश आहे. तर बघा, स्पेन हा दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरलेला आहे. उपविजेता अर्जेंटिना आहे. अंतिम सामना स्पेन 1-0 अर्जेंटिना. अतिरिक्त वेळ. निर्णायक गोल ठरलेला आहे फेरान टोरेस 106व्या मिनिटामध्ये केलेला आहे. अंतिम सामना तारीख 20 जुलै 2026 भारतीय वेळेनुसार आहे आणि स्थळ मेटलाईफ स्टेडियम न्यू जर्सी अमेरिका इथे झालेला होता. तिसरं स्थान मिळालेलं इंग्लंडला. यजमान देश होता अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. स्पर्धा कालावधी आहे 11 जून ते 19 जुलै 2026. गोल्ड बॉल कोणाला मिळाला? तर रॉड्री स्पेन याला, स्पेनचा देश आहे तो. गोल्डन बूट मिळालेला आहे किलियन एम्बेपे, फ्रान्स 10 गोल केले त्यांनी. लिओनो मेसी याला स्पर्धेत 8 गोल, अंतिम फेरीत पराभव. प्रथमच 48 संघाचा सहभाग होता आणि एकूण सामने झाले 104. यजमान शहर आहे 16. विशेष स्पेनने 2010 नंतर दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकलेला आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला डे कधी साजरा करण्यात येतो? तो आहे 18 जुलैला केला जातो. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, 2026चा 44वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर? तर याचं करेक्ट उत्तर अजित डोभाल यांना तो पुरस्कार मिळालेला आहे, ऑप्शन नंबर 1. तर या आधीची कोणाला मिळाला आहे? तर बघा, 44वा अजित डोभालला मिळाला 2026चा. 43वा पुरस्कार 2025चा नितीन गडकरी यांना मिळाला आहे. 42वा पुरस्कार 2024चा सुधा मूर्ती यांना मिळाला आहे आणि 41वा पुरस्कार 2023चा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा, हायड्रोजन रेल्वेचा हिरवा झेंडा ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावर किती किलोमीटर धावणार आहे? तर हायड्रोजन रेल्वे जी सुरू झालेली आहे, जो हिरवा कंदील मिळालेला आहे तिचं किलोमीटर आहे 89 किलोमीटर. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, प्रश्न लक्षात ठेवा. तर याच्या रिलेटेड काही महत्त्वाचे प्रश्न पहा. भारतातील पहिली रेल्वे ही 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे या दरम्यान चाललेली होती. भारतातील पहिली इलेक्ट्रिक रेल्वे 3 फेब्रुवारी 1925 मुंबई ते कुर्ला या दरम्यान चाललेली होती. भारतातील पहिली वंदे भारत रेल्वे 15 फेब्रुवारी 2019 नवी दिल्ली ते वाराणसीमध्ये चाललेली होती. भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे चालली होती 17 जुलै 2026
जिंद सोनीपत हरियाणा इथून चाललेली आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि तिचं किलोमीटर माहिती आहे 89 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतातील ग्रे हॉर्नबिलचे यशस्वी प्रजनन कोठे नोंदवले गेले आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात येथे.